बीड जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध आणि चर्चेतल्या माणसांपैकी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून भानुदासराव जाधव यांचे नाव घेतले जाते। त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेले आहे। त्यांना गणित हा विषय खूप आवडायचा आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करण्याचे ठरवले। मग त्यानुसार त्यांनी CA होण्याचे ठरवले। मात्र घरची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती। वडील वारलेले असल्याने त्यांच्या आईने प्रचंड मेहनत करून त्यांना शिकवले आणि त्यांना सुसंस्कार दिले। आईचा आशीर्वाद व जिद्द आणि मेहनतीने चिकाटीने अभ्यास करून भानुदासराव जाधव हे बीड जिल्ह्यामध्ये नवीन क्षेत्रामध्ये गेले। ते CA झाले आणि बीड जिल्ह्यातील पहिले CA होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला। उच्च शिक्षणाच्या दरम्यान त्यांच्या बहीणबाई आणि भाऊजींनी त्यांना मोठा आधार दिलेला आहे। आईने वडिलांचीही भूमिका निभावली। यामुळे भानुदासराव जाधव यशस्वी झाले आणि बघता बघता ते या क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत। आज जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील त्यांचे मोठे नाव आहे। मराठा समाज बांधवांसाठी त्यांचे मोठे कार्य आहे। समाजासाठी त्यांचे नेहमीचे योगदान राहिलेले आहे। मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांचे ते खूप जुने आणि चांगले स्नेही आहेत। सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे। आजोबा, चुलते आणि वडील यांच्या निधनामुळे निर्माण झालेली वाईट परिस्थिती त्यांनी पूर्वपदावर आणली आणि गेलेलं वैभव त्यांनी पुन्हा मिळवलेलं आहे। यामुळे त्यांच्या आई समाधानी आहेत, आनंदी आहेत। याचबरोबर त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या आईप्रमाणेच त्यांच्या सौभाग्यवतींचा देखील मोलाचा वाटा आहे। त्यांची खंबीर साथ त्यांना मिळत आहे। म्हणून जाधव साहेब हे नेहमीच आनंदी आणि कार्यमग्न असतात। म्हणून अशा या नामांकित व सुप्रसिद्ध अशा भानुदासराव जाधव यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन कार्याची संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज1 महाराष्ट्र वाहिनीवर। ज्या क्षेत्रामध्ये जावं त्या क्षेत्रामध्ये आपण त्या उंच शिखरावर गेल्या पाहिजे आणि ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्येच मुळामध्ये आदर्श माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मला असं वाटतं की आपल्यासमोर आदर्श नेमका काय आहे आणि आदर्श जर चांगला असेल तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा एक प्रेरणा मिळते, एक आपल्याला लढण्याची शक्ती मिळते आणि हीच शक्ती घेऊन एका व्यक्तीने खऱ्या अर्थानं आयुष्याला सुरुवात केली। अर्थातच मी आज यशोगाथा मांडत आहे या बीड नगरीतील CA असलेले या क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव, एक मोठं प्रस्थ ते म्हणजे भानुदास बलभीमराव जाधव साहेब। मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून। म्हणजे आज तर नाव आहे, माहिती आहे आम्हाला, खरं तर मलाच काय तर अगदी या पूर्ण बीड जिल्ह्याला आणि बाहेर सुद्धा तुमचं नाव आहे। परंतु एक CA घडतो कसा आम्हाला ते ऐकायचं नाही का? लहानपणीचे भानुदास जाधव हे कसे होते नेमके ते सांगा। म्हणजे तुमचं बालपण, तुमच्या बालपणीच्या आठवणी। खऱ्या अर्थाने शालेय शिक्षण हे माझं जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरुवात झाली। त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक शिस्त होती आणि हे शिकत असताना थोडंसं कुठंतरी इंग्रजीवर प्रभुत्व कमी होतं माझं आणि गणित हा विषय आवडीचा असल्यामुळं मी गणितामध्ये चांगले मार्क्स भेटायचे मला। मग आता पुढं शालेय शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालय शिक्षणामध्ये कुठल्या शाखेला जायचं हा मुळात प्रश्न होता आमच्याकडं, कारण त्यावेळेस घरातील कोणी शिकलेलं नव्हतं। फॅकल्टी कुठले असतात, शाखा कुठल्या असतात हे सांगणारं किंवा त्याचे फायदे तोटे सांगणारं कोणीच नव्हतं। त्याच्यामुळं आम्ही तिन्ही फॉर्म घेतले, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स। त्याच्यात मग जे काही सिनियर होते, 1-2 आमच्याच बाजूचे राहणारे मित्र, त्यांनी सांगितले की बाबा सायन्स काही तुला जमणार नाही, इंग्रजी फार असतं त्याच्यामध्ये, तुला इंग्रजीला खूप कमी मार्क्स आहेत। मला 40 मार्क्स होते इंग्रजी 10वीला, त्याच्यामुळे इंग्रजीत काही जमणार नाही। मग आर्ट्स घ्यायचं तर आर्ट्सला लिखाण खूप असतं, ते पण आपल्याला आवडणार नाही। मग गणित असतं कॉमर्समध्ये आणि गणित असतं म्हणून कॉमर्स घ्यायचं हा एक दृष्टिकोन होता। परंतु ते कॉमर्स घेतल्यानंतर एक झालं माझ्याकडनं की अगोदरपासून एक जिद्द अशी होती की बाबा ज्या क्षेत्रात जातो आपण त्या क्षेत्रातल्या उच्च पदावरती पोहोचायचं। आपण अगदी कुठल्याही क्षेत्रात जाऊ, म्हणजे छोट्या क्षेत्रात गेलो तरी त्याचं प्रावीण्य मिळवायचं आणि मोठ्या पदावरती त्या ठिकाणी जायचं अशी एक मनामधनं जिद्द होती। त्याचं कारण असं होतं की आम्हाला शाळेत असताना एक शिक्षक होते चव्हाण सर म्हणून,
त्यांनी नेहमी सांगायचे ज्या क्षेत्रात जाताल त्या क्षेत्रातल्या सगळ्यात उच्च पदावर जायचं. अगदी तुम्ही चोरी करायला आलं तर मोठं डाकू होईल हे सुद्धा सांगायचे ते. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाहीये, पण त्याचा सांगण्याचा दृष्टिकोन असा होता की जिथं जाताल तुम्ही तुमचा दबदबा निर्माण झाला. क्षेत्र कुठलंही असो त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर टॉप राहा. अगदी त्याच भावनेने मी जेव्हा कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, 11वीला ऍडमिशन घेतलं, त्यावेळेस मी एक केलं की अगोदर हे कॉमर्स झाल्यानंतर कुठले पद असतात मोठ्यात मोठे, ही एक माहिती एक जणाकडनं एक विद्यार्थ्याकडनं मिळवली. आणि त्यांनी मला लिहून दिलं की कंपनी सेक्रेटरी होता येईल तुम्हाला, ICWA म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटचं मेंबर होता येईल किंवा चार्टर्ड अकाउंटंट होता येईल. मी त्याला त्याच्यात विचारलं की ह्या तिन्ही डिग्रीपैकी डिग्री कोणती मोठी असते, तर तो मला त्याच्या नॉलेजनुसार त्यांनी सांगितलं की बाबा CA मोठी होती. कारण त्यावेळेस काही गुगल एवढं हे नव्हतं, मोबाईल्स नव्हते, इन्फॉर्मेशन अवेलेबल होत नव्हती. आणि मग CA करायचं तर कुणाला विचारायचं, ह्याच्यापासून आमची सुरुवात झाली. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट जे होते त्यांना देखील तेवढंच माहिती होतं की CA हे ऑडिट करतात, इन्कम टॅक्सचं काम करतात, एवढंच माहिती होतं. कसं जाधव साहेब की CA करायचं होतं किंवा नव्हतं हे काही माहीत नव्हतं. फक्त एक होतं की कॉमर्स केल्यानंतर, BCom केल्यानंतर किंवा 12वी कॉमर्स केल्यानंतर सगळ्यात टॉप काय आहे तर CA आहे. मग हे जे टॉप आहे ते निवडलं नाही का. तर एक विचारावं वाटतं की म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की आपण एखादं क्षेत्र निवडतो आपण, पण निवडण्या अगोदर परत सल्ला घेतो आपण. कारण CA होणं एवढं सोपं नाही का. कधी मला वाटलं आणि CA झालं असं होत नाही कधीच, त्याला खूप मेहनत लागते. तर कोणी असं सांगितलं नाही फार अवघड आहे बाबा हे म्हणून. मी त्या काळामध्ये म्हणजे मी जेव्हा CA करायला गेलो तो 95-96चा काळ होता. आणि त्यावेळेस CA विषयी फार काही माहिती नव्हती. फक्त एवढंच माहिती होतं की CA फार अवघड असतं आणि एक ठराविक वर्गच त्यामध्ये यशस्वी होतो, बाकीचा समाज यशस्वी होत नाही, अशा प्रकारची एक भावना जनरल होती. मला आठवतं चांगलं की 100 लोक मला जर भेटले तर त्यातले 99 लोक सांगायचे की तू करू नकोस. म्हणजे फक्त 1% लोक असे होते कर म्हणजे प्रयत्न कर, बघू काय होते ते, असं म्हणणार. शुअर कोणी सांगत नव्हतं. शुअर कोणी सांगत नव्हतं. कारण ते कुणी जवळचं झालेलं नव्हतं. जिल्ह्यात मी पहिला CA म्हणून इथं प्रॅक्टिसला आलो, त्याच्यामुळे त्यांना तरी काय माहित होणार. आणि प्रामुख्याने काय होतं की इतर समाज, बहुजन समाज जो आहे तो व्यवसायात नाही आहे, त्यांची पहिली पिढी ही व्यवसायात आहे. त्याच्यामुळे त्यांना CA विषयी अट्रॅक्शन नव्हतं. इंजिनियर, डॉक्टर्स याच विषयी फक्त आपण बोलायचो, CA विषयी कुणी बोलतच नव्हतं. आणि हे वेगळं क्षेत्र निवडल्यामुळं, माहिती नसल्यामुळं कदाचित ते एक माझ्याविषयी त्यांची असणारी काळजी या भावनेने देखील ते सांगत असतील मला. चव्हाण सरांनी आव्हान कसं स्वीकारायचं आणि ते कसं पेलायचं हे शिकवलं नाही का. मला असं वाटतं की चांगले गुरुजी आपल्या आयुष्यात असले पाहिजे, ज्यांच्यामुळे मुलं चांगली घडतात. आज एवढं तुमचं नाव आहे परंतु तुम्ही तुमच्या गुरुजीला विसरलं नाही का. एक थोडंसं मला विचारायचं वाटतं. अनेक जण आहेत, इंगळे सर असतील, आमचे कैलास लगड काल परवा वारलेले कैलास लगड सर असतील, यांचं सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी खूप भेटलं, त्यांची प्रेरणा खूप भेटली. आणि जे मनोबल असतं किंवा जे पाठराखण असते की तू कर, होतंय तुला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की माझ्या आईचं खूप मला हे होतं. आई माझी 4थी शिकलेली, परंतु ती एवढंच सांगायची की तू जे करतोस ते चांगलं करतोस, तू पुढे जाऊ शकतोस, तू फक्त करत राहा, प्रामाणिकपणे कर. आईचं नाव काय तुमच्या? आईचं नाव सीताबाई जाधव. सीताबाई. मी या न्यूजवर महाराज चॅनल पाहत असलेल्या कोट्यावधी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आई जर या ठिकाणी लक्ष देणारी असेल, आईने जर चांगले संस्कार केले तर निश्चितपणे आईचं नाव निघतं. आणि म्हणून प्रत्येक माता माऊलीने काळजी घेतली पाहिजे की आपलं मूल हे चांगलं बनलं पाहिजे. मी या ठिकाणी साहेबांच्या मातोश्री सीतामाई यांना मी सॅल्यूट करतो, अगदी प्रमाण करतो की आपण जे केलेलं आहे ते आज आमच्या समोर आहे. की एवढं सुंदर रत्न आपण घडवलं. निश्चितपणे मला असं वाटतं की तुमच्या आईने जे काही योगदान दिलेलं आहे, जे तुम्हाला घडवलं आहे नाही का, अगदी वैचारिक असेल किंवा वागणं असेल तुमचं, अगदी त्याने खूप मेहनत घेतली आहे. तर वाटतं सर की लहानपणी तुम्हाला घडवण्यासाठी आईने काय काय केलं नाही, काय मेहनत घेतली? म्हणजे मी वयाच्या 9 वर्षाचा असताना माझे वडील वारले. आम्ही कुटुंबामध्ये 2 भाऊ आणि 1 बहीण. त्याच्यामुळं सगळी जबाबदारी जी होती ती आईवर पडलेली होती. शेती शहराच्या जवळ होती, थोडी होती, आणि ते सगळं करून मग मुलांचे शिक्षण करायचे. त्याच्यात मोठे भाऊ काही शिकले नाही, 10वीपर्यंत शिकले. बहिणीचं त्या काळामध्ये काय होतं, 93-94च्या काळामध्ये थोडंसं लवकर लग्न करण्याची अशी प्रथा होती. 17व्या-18व्या वर्षी तिचं लग्न केलं आणि मग सगळी जबाबदारी जी राहत होती माझ्यावर राहत होती की मी शिकलो पाहिजे. आणि आई नेहमी सातत्याने मला ही जाणीव करून द्यायची की तू शिकला तर आपल्या कुटुंबाचं काय होणार आहे. ही जाणीव मला म्हणजे प्रत्येक वेळेस क्षणाक्षणाला होत राहायची अभ्यास करत असताना.
आईने जे कष्ट घेतले सीतामाई जाधव नाही का, की त्या कष्टाचं चीज झालं खरं तर. मला एक विचार असं वाटतं की वडील जेव्हा जातात खरं तर एक छत्र असतं ते नाही का, अगदी वडील सगळंच असतात, लेकराचं विश्व असतात आणि मग इतक्या लहान वयामध्ये वडील गेले, मग वडिलांशिवाय जे आयुष्य होतं ते कसं होतं? ते खरतडत होतं तसं तर, कारण ती इन्कम सोर्सेस जास्त नव्हते आणि त्या आहे त्या तुटपुंजी ह्याच्यावरती कसं तरी आईने आम्हाला चालवलं, कारण आमच्यावरती ती जबाबदारी नव्हती लहान असल्यामुळं. पण त्या आईने सगळं पेललं आणि त्याच्यातून आम्हाला मला वैयक्तिक शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं, शिक्षणासाठी पाठवलं तिथं. अगदी इथून पुण्याला जायचं, पुण्याला राहायचा, महिन्याचा खर्च कसा भागायचा हे सुद्धा हे होतं. त्याच्यात एक चांगली गोष्ट अशी झाली की माझी बहीण जी इथं खोड म्हणून आहे तर वासनवाडी त्यांना दिली होती, ते पुण्याला होते राहायला. त्याच्यामुळे त्यांचा मला तिथे गेल्यानंतर सपोर्ट भेटला आणि त्यांचं मार्गदर्शन, बहीण असेल, भाऊजी असतील, त्यांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन मला त्या ठिकाणी भेटलं. या सगळ्याच्या सहकार्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो, सीए पूर्ण करू भाऊजी शकलो. आणि बहीणबाई, मला असं वाटतं की त्याने माया दिली, सपोर्ट केला आणि खऱ्या अर्थानं त्या पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला उभारता आलं नाही का, म्हणजे शिकता आलं तिथं. सर जसं कळू लागलं आणि जेव्हा असं वाटलं की अरे वडील पाहिजेत आपले, तर म्हणजे वडिलांची उणीव केव्हा भासली खरं तर? खऱ्या अर्थाने म्हणजे वडिलांची उणीव तर लहानपणीपासून भासत होती. घरात एक पुरुष नसला की त्याचं काय कुटुंबावरती काय अडचणी येतात त्या बऱ्याच जणांना आम्ही जवळून अनुभवलेल्या पाहिलेल्या. पण एक गोष्ट आहे की आईने त्याची कधी कमतरता जाणून नाही दिली. म्हणजे आई अगदी वडील आणि आई असं दोन्हीचं पात्र एकट्या आईने आमच्या त्या ठिकाणी सर्वांना हे केलं. आदर्श माता या ठिकाणी तुमच्या आई आहेत की ज्यांनी एवढं चांगलं तुमच्याकडे लक्ष दिलं, काबाड कष्ट केले नाही का, आणि वडिलाची आणि आईची या दोन्ही भूमिका त्याने निभावल्या खरं तर. निश्चितपणे मला असं वाटतं की आई लेकरांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही, कष्ट करते ती. तर ज्या ज्या वेळेला तुम्ही लहानपणी बघायचं आईला तुमच्या काबाड कष्ट करताना किंवा त्यांचे कष्ट जे आहेत ते मेहनत आहे, काय वाटायचं नेमकं? नाही, ते एक हा होता डोळ्यासमोर हे होतं आदर्श. म्हणजे आदर्श म्हणण्यापेक्षा ते एक दुःख होतं, वेदना होत्या. अगोदर म्हणजे आमचं जाधव कुटुंब हे बीड शहरातील एक चांगलं सदन आणि नामांकित असं कुटुंब होतं. परंतु आजोबा वारले, वडील वारले, चुलते वारले आणि त्याच्यामुळं अनेक म्हणजे शहराच्या जवळच्या जमिनी कमी भावात विकून टाकल्या त्यावेळेस आणि त्यामुळं आर्थिक परिस्थिती एकदम बिकट झाली. आणि आईने ते वैभव पाहिलेलं होतं की हे सगळं वैभव म्हणजे अगदी मोठे मोठे वाडे हे पाहिलेलं होतं वैभव आणि त्याच्यातून त्या परिस्थितीमध्ये आईने ते तोंड दिलं. आईच्या एकच हे मनात होतं की ते वैभव परत मला मुलगा मिळवून देऊ शकतो. मला असं वाटतं की आईचं स्वप्न जगलं पाहिजे, आईचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे आणि तुमच्या आईचं स्वप्न तुम्ही साहेब पूर्ण केलं आहे. मला असं वाटतं की या जगामध्ये तीच माणसं खूप चांगली असतात, मोठी असतात, ज्या आईचं स्वप्न जाणतात, आईचं स्वप्न पूर्ण करतात. सर सीए होत असताना तुम्ही घेतलेली मेहनत आहे, जे कष्ट आहे ते सांगा सर. सीए होत असताना म्हणजे आम्ही इथून बेसिकली तिथं गेल्यानंतर सीएचं ॲडमिशन कसं करायचं ही सुद्धा माहिती नव्हती. आम्ही इथं 2-3 मित्र होतो सोबत, तिथं पुण्यामध्ये गेलो होतो. पुण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही ते इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस शोधत आप्पापर्यंत चौकात गेलो. म्हणजे ते सुद्धा माहीत नव्हतं, कारण नेट अवेलेबल नव्हतं आणि कुठं रीडिंग इन्फॉर्मेशन कुठंच अवेलेबल नसायची. तिथे गेल्यानंतर त्याचं विचारलं इन्स्टिट्यूट कुठे म्हणून सीएचं, तर त्याने असं दाखवलं, पाठीमागे ओढून पहा आणि वरती पहा, ते दिसलं का म्हणला तो. म्हणजे इन्स्टिट्यूटचं ऑफिस शोधण्यापासून ते मग आर्टिकलशिपसाठी ऑफिस शोधणं, तिथं आर्टिकलशिप करणं, त्याच्यानंतर काही कॉट बेसिस होती, राहण्यासाठी जागा शोधणं, ह्या सगळ्या गोष्टी मग त्या ह्याच्यामध्ये करावं लागल्या. एक होतं की आम्ही ज्या ज्या ठिकाणी राहिलो, जी मित्र कंपनी होती आमच्यामध्ये, की आम्ही कदाचित त्या काळामध्ये आम्ही सीए करणारे, सायकलवर जाणारे दोघं 5 जणच असतो त्या ठिकाणी, त्या क्लासेसला जाणारे. परंतु त्या ठिकाणी येणारे कारमधनं, मोटरसायकलवरती येणारे प्रचंड होतं. परंतु त्या क्लासमध्ये गेल्यानंतर जर टॉपचे 10 निवडले तर आम्ही 10 मध्ये असायचो. हे आम्हाला चांगलं वाटायचं की आपण सायकलवर आलो, ह्याचं दुःख नाही. म्हणजे आज आपण जे म्हणतो की आपण 7 जणांना राहणीमान पाहिजे किंवा हे, तर कुठेही गेलं तर तुम्हाला नॉलेजला महत्त्व असतं. तुमच्या कपड्यावरती, राहणीमानावरती, गाड्यावरती असं काही होत नसतं. हेच म्हणजे तिथं जाणवलं, त्याच्यामुळे आम्ही ते पूर्ण करू शकतो. नॉलेज इज ऑलवेज पॉवरफुल नाही का, कारण ज्ञान आहे तर मान आहे, रिस्पेक्ट आहे. तुम्ही सायकलवर जात होतात, परंतु तरीसुद्धा एक मेहनत होती, जिद्द होती. सर बऱ्याच वेळा काय असतं की जर पाठीराखा नसेल, कोणी बाबा वडील नसतील, आर्थिक परिस्थिती बेताची असेल, तर त्यावेळेला अनेक अडचणी येतात नाही का. तर काय नेमकी अडचण आल्या आणि त्यावर कशी तुम्ही आणि तुमच्या आईने मात केली? नाही, अडचणी तर काय प्रत्येक म्हणजे त्या परिस्थितीत अडचणी असतात, सगळ्यांनाच अडचणी आहेत. फक्त त्या आपण कुठल्या बाजूने घ्यायच्या, पॉझिटिव्ह घ्यायच्या का निगेटिव्ह घ्यायचा,
हा एक विषय असतो. आणि आपण आपल्या अडचणीपेक्षा आपल्यापेक्षा कोण जास्त अडचणीत आहे आणि त्यांनी कसं मात केलं याचा जर थोडा अभ्यास केला तर नक्कीच आपल्या अडचणी खूप कमी वाटायला लागतात आपल्याला. आयुष्य आहे तर अडचणी आहेत, आणि अडचणी आहेत तर आपण त्यावर मात सुद्धा केली पाहिजे, आणि ते बळ आपल्याला पाहिजे खरं तर, नाही का? कारण तुमच्या मनामध्ये सतत एक जिद्द होती, ध्येय होतं की आपल्याला टॉपला जायचं, आपल्याला आपलं चांगलं करायचं आपल्याला. आणि मला असं वाटतं की त्याच विचारामुळे सतत धडपड सुरू होती. सर, CA होऊन आता किती वर्ष झाले, आणि या बीड नगरीमध्ये आपण जी प्रॅक्टिस करताय त्याला नेमका किती कालावधी झाला, आणि इथला अनुभव काय नेमका? 22 वर्षापूर्वी म्हणजे 2002ला मी CA झालो. आणि प्रॅक्टिस कुठं करायची आता, कारण की मी जिथं पुण्यामध्ये माझी आर्टिकलशिप संपल्यानंतर एक ठिकाणी 3 महिने जॉब करत होतो. मला तिथं एक चांगली अपॉर्च्युनिटी होती की तुम्ही तिथं चीफ अकाउंटंट म्हणून जॉईन व्हा, तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये 75,000 रुपये महिन्याचं पगार असं त्या काळात ते द्यायला तयार होते. परंतु मला एक जिद्द होती की बाबा आपण ज्या शहरात म्हणजे लहानाचं मोठं झालो, आपलं जिथं वैभव होतं, कुटुंबाचं वैभव होतं, त्या ठिकाणी ते वैभव मिळवण्यासाठी का होईना आपण त्या शहरात जायचं आणि एक प्रयत्न करायचा. त्या काळामध्ये मी प्रॅक्टिस सुरू करत असताना म्हणजे मी CA झाल्यानंतर सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट होती. कॅनरा बँकेतून एका साधं म्हणजे ऑफिस टाकण्यासाठीचं जे आम्हाला इन्स्ट्रुमेंट लागत होते, टेबल हे ते थोडं फर्निचर, याच्यासाठी मी 60,000 रुपये कर्ज घेतलं होतं. पहिली सुरुवात जी केली त्या 60,000च्या कर्जाने केली. त्याच्यात सांगायला असं आवडेल मला की मी CA असताना देखील माझ्या बऱ्याच जणांचा विश्वास ठेवायला तयार होते की हा फेडेल करेल. तर माझी गॅरंटी घेणारा तिथे एक अण्णा नावाचा, श्रीनिवास नावाचा हे होता. त्या क्लर्कनी माझी गॅरंटी म्हणून, वॉरंटी म्हणून, गॅरंटी म्हणून सही केली, म्हणजे एक हे म्हणून जामीनदार म्हणून. त्या ठिकाणी अशा पद्धतीने ती ऑफिसची सुरुवात झाली. ऑफिस करत असताना एक नक्कीच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाणवलं की या ठिकाणी काही ठराविक समाज किंवा काही ठराविक लोकच, एक 5-10 लोकच प्रॅक्टिस करत असल्यामुळं बऱ्याच जणांना त्याचा त्रास होताना दिसत होता. ते अगदी बोलून दाखवायचे की माझ्या बाबतीत असं घडलं, माझ्या बाबतीत हे घडलं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा मॅनिप्युलेशन व्हायचं, कधी कधी काही गोष्टी चुकीच्याही होत होत्या. त्याच्यामुळं ही गोष्ट माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी एकच ठेवलं की ट्रान्सपरन्सी ठेवली. म्हणजे कधीच काम करताना क्लायंटला माझ्या काही सांगितलं नाही आहे किंवा चुकीचं सांगितलं असं कधी केलं नाही. मी जी काही गोष्ट, माझं जे काही नॉलेज होतं पुरेपूर 100% एकाच केसमध्ये लावण्याचा प्रयत्न करतो. जो काही तो येईल त्याला पूर्ण समाधान येतं. आणि जे काही गोष्टी आहेत, निगेटिव्ह असतील पॉझिटिव्ह असतील, तू हे केलं तर हे होईल, नाही केलं तर असं होईल, ह्याच्या जबाबदारी तुझ्या, निघलं तर तुझी जबाबदारी, नाही निघलं तर तुझं लग, त्याच्यात मी जबाबदार. ही ट्रान्सपरन्सी ठेवल्यामुळं ती विश्वासार्हता वाढत राहिली. त्या काळामध्ये समाजाने सुद्धा खूप मला मदत केली, सगळ्यात मराठा समाजाने. अगदी जाहीर पाटील असतील, अर्जुन जाहीर पाटील असतील, त्याच्यानंतर शहरातले बरेच नामांकित मराठा समाजाचे जे काही त्या काळचे नामांकित लोक होते त्यांनी सुद्धा खूप मदत केली मला. एकूणच काय की जे आपले बहुजन बांधव आहेत या सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि हा प्रवास सुरू झाला. सर, तुमच्याबद्दल आणखी आम्ही ऐकले की तुम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली, नाही का? तर ते सांगा सर. म्हणजे अगदी काम तर चांगलं केलं इथं, पण ते सामाजिक बांधिलकी, आपले बांधव आहेत त्यांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांना आपण चांगलं सांगितलं पाहिजे, यासाठी सुद्धा तुमची भूमिका पहिल्यापासूनच अगदी पुढे आहे. तसं मी म्हणजे सामाजिक हे अंग एक थोडं लहानपणीपासूनच होतं. कारण त्याचं कारण असं होतं की मी ज्या गल्लीत राहायचो, दांडे गल्ली, ही एक नामांकित गल्ली होती बीड शहरातली. म्हणजे अनेक चळवळीचे, अनेक कार्यकर्ते, अनेक नेते त्या ठिकाणाहून झाले. 2 आमदार आमच्या गल्लीतून त्यावेळेस झालेले होते, आदरणीय राजेंद्र जगताप साहेब आणि आदरणीय सुनीलदादा दांडे, हे सुद्धा त्या ठिकाणाहून झाले. त्याच्यामुळे ती चळवळीची एक लहानपणीपासून ती एक अंगाला हे पडलेलं, सवय पडलेली होती किंवा चळवळी नेहमी राहिल्यामुळं ती एक अनवळणी पडलं होतं. CA झाल्यानंतर आता आपण चळवळीत तर जाऊ शकत नाही, कुठं रस्त्यावर तर बसू शकत नाही, ही गोष्ट आहे. मग आपण काय करायला पाहिजे की आपण आपल्या कामामध्ये आपले जे काही बहुजन येतील किंवा कुणी ज्याला मदत लागते तो त्याला मदत करायची, एवढीच एक भावना ठेवली कधी. म्हणजे जो कुणी ज्याला काही अडचण आहे, व्यवसायाची अडचण असेल, कर्ज काढण्यासाठी अडचण असेल, आपल्यापर्यंत जे काही प्रयत्न करता येतील, 100% नाही पण जे काही करता येईल आपल्याच्याने ते करणं आणि चांगल्या लोकांना उभा करण्याचं काम या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोकांना उभा करण्याचं काम मी या जिल्ह्यामध्ये केलं. जिथं हरवलं तिथं शोधलं पाहिजे. कारण याच बीड नगरीमध्ये बालपणी बघितलं असेल की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी गमावल्या होत्या, नाही का? अगदी जमीन असेल थोड्या प्रमाणामध्ये किंवा मोठा वाडा तुम्ही उल्लेख केला, इथंच तुम्ही परत आलात, इथंच तुम्ही नाव केलं आणि परत गेलेलं वैभव मिळवलं. मला असं वाटतं की सगळ्यात आनंदाचा क्षण तुमच्या आईसाठी असेल, जेव्हा हे सगळं आज आहे, तुमचं नाव हे ते. आईला काय वाटतं नेमकं आज? आई फार आनंदी असते, कारण तिला हे सगळं अपेक्षित जे होतं त्या पद्धतीने ते झालं, घडलं.
या सगळ्या ह्याच्या प्रवासामध्ये म्हणजे अगदी सामाजिक ह्याच्यामध्ये येण्याचं किंवा व्यवसायामध्ये एवढं यशस्वी होण्याचं अजून एक दुसरं कारण असं आहे की माझे मिसेस नाही वैशाली जाधव हिने सुद्धा वेळोवेळी खूप सपोर्ट केला. अगदी मला वाटतं आता तरी मी थोडं घरात लक्ष द्यायला लागलो. मागच्या 20 वर्षात लग्न झालेलं एक 15 वर्षामध्ये 14 वर्षामध्ये मी कधीच घरात लक्ष देत नव्हतो. म्हणजे आई मिसेस नातेवाईक हे ते आई आणि मिसेस आणि त्या दोघी सुद्धा मला आनंदाने सांगावं वाटतं की अनेक ठिकाणी सासू आणि सुनेची असतात पण आमच्या घरात ते नातं नाही. त्यांचं अगदी आई लेकीसारखं नातं आहे. म्हणजे तेवढ्या ह्यानी समजदारीने त्या पण राहतात आणि त्याचं त्या घरातल्या वातावरणामुळे मी बाहेर सामाजिक काम करण्यासाठी मला ऊर्जा भेटते आणि वेळ भेटतो खऱ्या अर्थाने. मराठा समाजाचं एक निस्वार्थ नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील नाही का. आणि आज आपल्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांचे खूप मोठे प्रयत्न आहेत. तर एक विचारावंसं वाटतं की मराठा आरक्षण यावर आपली काय भूमिका आहे, काय मत आहे, काय सांगाल नेमकं? मराठा आरक्षणाच्या अनेक आंदोलनामध्ये मी जवळपास 2010-11 पासून सातत्याने मला माझ्या परीने जसं सामील होता येईल तसं व्हायचो. परंतु 2016 मध्ये मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. संभाजीनगर या ठिकाणावर सुरुवात झाली आणि लगेचच मेटेसाहेब असतील त्या काळात मेटेसाहेब असतील, जाहीरदादा असतील, भाऊसाहेब जगताप असतील, काही सिनियर मंडळी असतील, हे बसले एकत्र आणि ते म्हणले की आपल्याला बीडमधनं क्रांती मोर्चा एक काढायचा असा त्यांनी एक निश्चय केला. आणि मग काढायचं तर ते सगळे म्हणले की आपण पुढं न होता नवीन मुलांना कुणाला तरी पुढे घ्या. मग समाजातले त्यांनी एक 5 लोक जे सातत्याने चांगलं काम करतात समाजामध्ये त्यांचे नाव निवडले. मला त्याची कुठलीही कल्पना नव्हती. एक बैठक झाली शाहू कॉलेजवरती आणि ती छोट्या प्रमाणात बैठक असताना त्यांनी सांगितलं जाहीर केली की आपण एक मोठी व्यापक बैठक घेऊ जिल्ह्याची. आणि अगदी अनपेक्षित म्हणजे कुठल्याही मराठा समाजाच्या बैठकीला 1000-2000च्या वरती लोक येत नसतात. पण ती एक बैठक मला चांगली आठवते की तिला कमीत कमी 5 ते 6000 लोक त्या ठिकाणी आले होते. आणि त्या हॉलची जी शेवटची भिंत होती त्या भिंतीला पाठ टेकून आम्ही बसलो होतो की आपण एक समाजाचा भाग आहोत, आपला कुठंतरी सहभाग पाहिजे याच्यासाठी बसलो होतो. मला ती काही कल्पना नव्हती की ह्यांनी कोण निवडलेत काय निवडले. आणि त्यांनी अचानक आर्थिक ह्याचा विषय आला आणि माझं नाव पुकारलं की बाबा यांच्याकडे आपण आर्थिकची सगळी व्यवस्था करूया, हे सगळं ट्रान्सपरंट ठेवतील. समाजाचा असणारा विश्वास त्यातून दिसला मला आणि मी सुद्धा फार म्हणजे आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली. ते काम करत असताना मग सातत्याने बऱ्याच लोकांबरोबर त्याचा माझा संपर्क आला आणि हळूहळू त्या ह्याच्यामध्ये वाढत गेलं. खऱ्या अर्थाने 58 मोर्चे निघाल्यानंतर सरकारने ACBC मधून आपल्याला कायदा पास केला आणि आरक्षण सुद्धा जाहीर केलं होतं. दुर्दैवाने सुरुवातीला ते सुदैवाने आपलं हायकोर्टामध्ये ते टिकलं आणि दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती आली. तो कायदा रद्द करण्यात आला. तो कायदा रद्द करण्यात आल्यानंतर ह्या 2019 ते या काळामध्ये आंदोलन त्यात 2 वर्षाचा कोविडचा काळ गेला आणि आरक्षणाचा प्रश्न खूप महाग पडतोय का अशी एक परिस्थिती निर्माण झाली खऱ्या अर्थाने. आणि आम्ही तर सातत्याने छोटे मोठे आंदोलन असतील, कुठंतरी निवेदन असेल, मंत्र्यांना भेटणं असेल, कुठंतरी मीटिंग असेल, मुंबईला असेल, नाशिकला असेल, या ठिकाणी उपस्थित राहून प्रयत्न करायचे पण त्याला गती मिळत नाही. जरांगे पाटलांचा तसा परिचय माझा जवळपास 2016-17 पासून सातत्याने आहे. जुना परिचय खूप, कारण ते या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, बीड जिल्ह्याचेच आहेत. त्यांची कर्मभूमी जरी ती असली तरी जन्मभूमी बीड आहे. त्याच्यामुळं त्यांच्याशी संपर्क सातत्याने होता. त्यांचं काम पाहिलं की सातत्याने माझ्याकडे व्हॉट्सअपला त्यांचे मेसेज येतं. जानेवारीपासून आता फॉर्मॅट केल्यानंतर आहे जानेवारीपासून सतत 2 दिवसाला एक कुठेतरी सभा किंवा एक बैठक किंवा एक आंदोलन असं एवढ्या दिवस सातत्य कुणाच्याच ह्याच्यात राहत नाही. जरांगे पाटलांनी ते सातत्याने तशा प्रकारचे आंदोलन केले आणि अनेकदा याच्या अगोदर सुद्धा साष्टा पिंपळगावला 2 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे अगदी त्यांची तब्येत खूप खालावली होती. त्या ठिकाणी जर त्यांना 1-2 दिवस ट्रीटमेंट भेटली नसती तर कदाचित त्यावेळेस काहीतरी त्यांच्यावर बेतलं असतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ते राहिले नसते अशी परिस्थिती. त्या ठिकाणी मेटेसाहेब जवळ गेले आणि त्यांनी तो मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून त्याच्यावरती काहीतरी उपाय काढून थोडंसं ती स्थगिती दिली त्याला. परंतु जरांगे पाटलांनी जे निस्वार्थपणे एवढ्या वर्ष समाजासाठी जे काम करतात ते खऱ्या अर्थाने ते मराठा आरक्षणाचे योद्धा आहेत. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शिवाजी महाराजांनंतर जर कुणी नेतृत्व मोठं भेटलं असेल तर ते भेटले. मधल्या काळामध्ये अनेक समाजासाठी काम करणारे नेते होते. अगदी अण्णासाहेब पाटील सुरुवात केली आणि त्या धर्तीवरती आदरणीय विनायकरावजी मेटे यांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलं. त्याच्यानंतर हे असतील आपले बरेच अशा
लोकांनी त्या ठिकाणी समाजासाठी काम केलं, परंतु जरांगे पाटलांनी आज जे काम आणि ज्या पद्धतीने सुरू केलं आहे ते खूप चांगलं आहे. मला वाटतं त्यांनी एक चांगला मुद्दा त्या ठिकाणी झालेला. आतापर्यंत जे काही आंदोलन झाले त्याच्यामध्ये एक प्रश्न कधीच उपस्थित होत नव्हता की कुणबी म्हणणं आम्हाला द्या, ओबीसी म्हणणं द्या. त्याचे दोन विषय आहेत, कारण की आपल्या घटनेमध्ये 3च प्रकारचं आरक्षण देता येतं, SC, ST आणि ओबीसी. मग ओबीसी शिवाय इतर प्रवर्ग जो आहे तो टिकणार नाही हे 100% सगळ्यांना माहिती. कारण अनेक 8-9 जे आयोग झाले आपले त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे दुसरे असं कारण होतं की आपला जो सामाजिक हे आहे म्हणजे शैक्षणिक सामाजिक आणि आपण हे म्हणतो तर सामाजिक आपली जी परिस्थिती आहे ती चांगली आहे. मागासले पण सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाही आपलं, हा सगळ्यात प्रश्न आहे. आपण गरीब आहोत, 100% आपल्या समाजामध्ये खूप म्हणजे गरीब लोक आहेत, परंतु सामाजिक मागासले पण सिद्ध न झाल्यामुळे आपल्याला घटनेप्रमाणे हे देता येत नाही. एक गोष्ट जरांगे पाटलांच्या नक्की लक्षात आली की जे काही आरक्षण दिले ते व्यवसायाच्या आधारे दिलेले. मग आपण व्यवसायाने काय होतो, तो कुणबी होतो तर शेतकरी होत होतो, पण त्या शेतकऱ्याचा कुणब्याचा आधार घेत त्यांनी जे आरक्षण मागवलं त्याच्यामुळे ते आता आरक्षण टिकणार आणि ओबीसी मधनं आरक्षण भेटण्याची आपल्याला संधी 100% भेटण्याचे चान्सेस. माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली आहे, ज्या पद्धतीने ते बोलतात नाही का, अगदी सगळं अगदी ते सत्य आहे आणि त्यांच्या भूमिकेनुसारच खरं तर आपल्याला आरक्षण भेटायला पाहिजे नाही का ओबीसीमध्ये सुद्धा. आणि मला असं वाटतं की शासन हे लवकर ऐकेल निश्चितपणे, कारण ही आज गरज आहे समाजाची. तुम्ही जे म्हणलात ते आहेत काही श्रीमंत लोक पण ते बोटावर मोजले आहेत काय, ते प्रत्येक समाजामध्ये असतात, परंतु बहुतांश या ठिकाणी मराठा समाज आणि आजची परिस्थिती पाहिली तर अगदी खालावलेली आहे आणि म्हणून हे आरक्षण पाहिजे आहे. सर, आतापर्यंत हा तुमचा जो जीवन प्रवास आहे, तुमचं जे सामाजिक कार्य आहे किंवा तुमचं ॲज अ CA म्हणून जे काम आहे ते खूप उल्लेखनीय आहे. या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो, म्हणजे कोणामुळे हे प्रवास घडला? म्हणजे तसं मी शैक्षणिक शिक्षण पूर्ण करण्याची ही जे श्रेय आहे हे आई आणि कुटुंबाला द्यावं लागेल. मला आई, भाऊजी, बहीण यांनाच द्यावं लागेल. आणि पुढच्या काळात जे काही यशस्वी झालं त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे कुटुंब माझ्या पाठीशी उभं होतं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात माझ्या समाज पाठीशी उभा होता आणि हे सगळं श्रेय समाजाला गेले जाईल असं मला वाटतं. आई सीतामाई की ज्यांनी त्यांना घडवलं, अनेक गुरुजी ज्यांनी मार्ग दाखवला, अनेक मित्र आणि या ठिकाणी समाज बांधव ज्यांनी विश्वास दाखवला आणि म्हणून इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करता आला आणि एक CA म्हणून आज या बीड नगरीमध्ये त्यांचं नाव आहे. निश्चितच या बीड नगरीतील लोकप्रिय CA सन्माननीय भानुदास बलभीमराव जाधव साहेब यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.